इकडच्या टपरीवर नाश्ता न आवडल्यामुळे मुकादम म्हणला आपण दुसऱ्या टपरीत जाऊ. मुकादम म्हणत होता इथं वडे मोठे पाऊच छोटे, म्हणले मला नाही खायचं. त्याच्यामुळे मुकादम दुसऱ्या टपरीत आणलं आणि इथं नाश्त्याची डायरेक्ट ऑर्डर दिली. तर इथं डिस्कशन चाललं होतं आत गेल्यावरती कसं काय नियोजन येतं. पोरांनी बाहेरून नियोजन करून तगडे चालले होते. आपला मुकादम असले असतील चाळे करीत करीत सगळ्यांना इकडे पुढं काढलं आणि पोरांना घ्यायची होती कपडे घ्यायचे होते. चैतन्य नुसती हिरवळ बघत होता, काय त्याच्या डोक्यात होतं त्यालाच माहिती. इकडे पोरांनी 200 रुपयाचे कपडे 80 रुपये घेतलेत आणि यांचं त्याच्यावर हिशोबाचा घोळ झाला असते तर आपले पोर. त्याच्यानंतर इकडे ना मोबाईलसाठी कवर घेतला, म्हणजे कसं मोबाईल जरी गेला पाण्यात तर भिजला नाही पाहिजे. आधीच आमचं मोकार नुकसान झाले. काही इकडे एंट्रीला आलो आणि इथं ते म्हणले बॅग वगैरे चेक करून घ्या. मग काय बॅग वगैरे चेक करायला थांबलो. ह्या मावशी आम्हाला म्हणल्या मला जाऊ द्या, मग त्यांना जाऊन दिलं आणि बॅग वगैरे चेक करून आणल्या. ते इथं आहे ना आमच्या एका शूटरच्या बॅगेत डायरेक्ट हातभट्टी होती. हा आपला भैया, अख्ख्या वॉटर पार्क मधला सगळ्यात उंच माणूस म्हणजे आपला भैया. बॅग चेक करेपर्यंत आपल्या मुकादमाने तिकीट वगैरे काढून आणले होते ना, हातभट्टी ते हात स्ट्रॅप आणला होता. मग हाताला लावायची स्ट्रेप वगैरे घेतली. पोरं फुल खुश झाले होते. मग काय यांच्याकडून आपले हातात स्ट्रॅप वगैरे लावून घेतले सर्व पोरांनी. तर स्ट्रॅप वगैरे लावून घेतलं. पोराला म्हणलं 10 मिनिटात फक्त वॉशरूमला जाऊन आलो, कारण आपल्याला उशिरा वॉशरूमला जायची सवय. मग काही लगेच वॉशरूमला टाइम बघत लगेच आलो जाऊन. बाहेर आलो भैयाने आपल्या गळ्यात हात टाकला. मी म्हणलं कोणी हात टाकला. आपले सगळे पोरं इकडे आल्यानंतर इकडे ना आपल्यासाठी स्पेशल डान्स होता आपल्या एंट्रीसाठी. त्याच्यामुळे मुकादम म्हणते आपले सर्व पोरं असे खुश झालते. तर बघा पुढून कशी बघतात. त्याच्यानंतर यांचा डान्स वगैरे म्हणलं आता पुढं जाऊनच बघू. इकडे पुढे येऊन डान्स बघितला ना आपला सौरभ तासला खुश झालता. डायरेक्ट त्यांच्यावरच ऍक्टिंग करायला लागला होता. ही बघा आता सौरभची ऍक्टिंग. मग काय त्याच्यानंतर हे मंकी किंग आहे ना असा शिफ्टे हलवीत चालला. काय आपले पण पोरं त्याच्या मागे चाललेत बॅग हलवीत. असे आपले पोरं. आपला मुकादम तर असा खुश झालता. म्हणलं आईला आपल्या आगमनासाठी यायला हे गाणं बिणं लावलंय. मुकादम म्हणला माझ्या घरी नाही लावित असं तर इथं लावलंय. त्याच्यामुळे मुकादम फुल खुश झाला आणि मुकादम म्हणत होता नुसतं आज चला.